गडिंग्लज शहरात आता विविध विभागांची कार्यालये एकत्रितपणे एका मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत कार्यरत होणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत पशुसंवर्धन विभागाची जागा या इमारतीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज शहरात सर्व शासकीय कार्यालयांसाठी एकत्रित प्रशासकीय इमारत उभारण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलाय। या निर्णयानुसार गडिंग्लजमधील मध्यवर्ती भागात पशुसंवर्धन विभागाची एकूण 3.6 एकर जागा असून त्यातील 0.75 हेक्टर जागा प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे। उर्वरित जागा पशुसंवर्धन विभागाकडेच राहणार आहे। या इमारतीमध्ये नव्याने प्रस्तावित तालुका पशुसंवर्धन आणि दुग्धविकास उपायुक्त कार्यालयासाठी स्वतंत्र मजल्याचाही समावेश केला जाणार आहे। विधान भवनात झालेल्या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, आमदार आशुतोष काळे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त डॉक्टर प्रवीण देवरे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। गडिंग्लजमध्ये सध्या प्रांत कार्यालय, पोलीस उपविभागीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, कृषी आणि सहकार अशी विविध कार्यालये वेगवेगळ्या भाड्याच्या जागांमध्ये कार्यरत आहेत। ही सर्व कार्यालये आता एकाच प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित होतील। त्यामुळे प्रशासनाचा कार्यवेग वाढेल आणि नागरिकांना ही सेवा एकाच छताखाली मिळेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय। यासाठी आवश्यक निधीही मंजूर केला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे।